आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मात्र सगळ्याच पक्षांचं बैठकांचं सत्र आहे। मी माझ्या PCI टीमला विनंती करीन की त्यांनी ती दृश्य दाखवावीत। राष्ट्रवादीची बैठक आहे, या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आहे, शिंदेंच्या शिवसेनेची बैठक आहे, मनसेची देखील बैठक आहे, तर शरद पवार यांची देखील बैठक आहे। मुळात या केवळ बैठका होणार नाही आहेत, तर या बैठकांमधून काय काय घडणार आहे पाहूया आपण। सुरुवातीला पाहूया आपण शरद पवार यांच्या बैठकीविषयीचा अपडेट। काँग्रेस सोबत की ठाकरेंसोबत शरद पवार यांचा आज ठरणार आहे। शशिकांत शिंदे, जयंत पाटील शरद पवार यांची भेट घेतील। सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन ही भेट होणार आहे। पालिकेच्या निवडणुकी संदर्भात माहिती दिली जाईल। आगामी निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा होणार आहे, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। जर ठाकरेंबरोबर राज ठाकरे देखील येत असतील, म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेच्या इंजिनाची जर जोड मिळत असेल, तर मात्र आपले विचार हे वेगळे आहेत। वैचारिक दृष्ट्या आपली युती होऊ शकत नाही, या मुद्द्यावर काँग्रेस ठाम आहे। त्यामुळे काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिलेला आहे। असं असताना आता पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही फार महत्त्वाची मानली जाते। तर दुसरी महत्त्वाची बातमी अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे। अजित पवार महायुतीसोबत की मलिकांसोबत याचा फैसला देखील आज होईल। मलिकांना सोबत घेण्यासंदर्भात दादा आग्रही आहेत, तर तिथं भाजप सेना मलिकांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहे। त्यामुळे आता मलिकांसोबत जायचं, आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं की भाजप शिवसेना या मित्रपक्षांचा विचार करायचा, याचा फैसला देखील दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आज होणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील आज बैठक होतीये। तर तिथं शिंदेची शिवसेना सुद्धा हम भी कुछ कम नहीं असं म्हणत बैठकांमध्ये उतरताना दिसतीये। खरं तर शिंदेची शिवसेना 125 जागांवर ठाम आहे। शिंदेच्या शिवसेनेचा आग्रह आहे की आपल्याला 125 जागा मिळाव्यात, आणि त्या दृष्टिकोनातून वांद्र्यातल्या रंगशारदा या ठिकाणी ही बैठक पार पडेल। विचारमंथन होईल। बैठकीत विविध जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे। तर ठाकरेंचं मात्र ठरतंय की नाही हा सवाल आता उपस्थित होतोय, किंबहुना कधी ठरणार हा प्रत्येक जण सवाल उपस्थित करतोय। उद्याचा मुहूर्त ठाकरे बंधू गाठणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण उद्या अर्थात 18 तारीख आहे, आणि त्यामुळे या सगळ्याचा मुहूर्त गाठला जाणार का। 8 अधिक 1 9 या दृष्टिकोनातून तो 9 आकडा गाठण्याच्या दृष्टीनं ठाकरे बंधू आग्रही असतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आज पुन्हा याकरता ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसेला किती जागा द्यायच्या किंवा आपल्या किती जागा सोडायच्या यावर या बैठकी अंतर्गत चर्चा होईल। तिथं मनसे सुद्धा बैठकांमध्ये व्यस्त असल्याचं दिसतंय। वॉर्ड निहाय मनसे किती जागा लढणार याचा देखील आज फैसला होणार आहे। ठाकरेंच्या कोणत्या जागांवर मनसे आग्रही आहे याची सुस्पष्टता आज होईल, कारण शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे आजचा दिवस, आजचा वार हा बैठकांचा वार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। माझा प्रयत्न आहे की माहिती म्हणूनच निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे। हे पुण्यापुरतं आहे ते। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढती होती अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पण अहिल्यानगर शहरामध्ये मात्र माहिती म्हणूनच आम्ही सामोरं जावं असं बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। ते परिवार म्हणून एकत्र आलेले आहेत। पहिलं तर त्यांच्या युतीची घोषणा तर हो गया, अजूनपर्यंत जर आता त्यांना युतीची घोषणा करायची असती तर आतापर्यंत युतीची घोषणा केली होती। उभाटापेक्षा मनसेला जास्त जागा मुंबईमध्ये हव्या आहेत, म्हणून त्या घोषणा अजूनपर्यंत होत नाही। आता जर जास्त जागा उभाटानं जर मनसेला दिल्या तर त्यांची युती होईल। त्यामुळे मला असं वाटत होतं की आतापर्यंत युतीची घोषणा व्हायला होती, फक्त ते
आज उद्या परवा तेरवा असे करतायत. आता कोणाला किती जागा मिळत आहेत हे ठरल्यानंतरच त्यांची महायुतीची घोषणा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.